भिवंडी तालुक्यातील आणि हे आतकोली गाव आणि या आतकोली गावातील हे राऊत परिवाराचे पिताश्री कैलासवासी एकनाथ शंकर राऊत काकांना मागच्या वर्षी आजच्या दिवसाला देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। काकांच्या पश्चात खरं तर काकांचे वडील शंकर देऊ राऊत, त्याचप्रमाणे काकांचे भाऊ असतील हरेश शंकर राऊत, संतोष शंकर राऊत, श्रीपत शंकर राऊत, त्याप्रमाणे आमच्या काकी असतील नंदा एकनाथ राऊत अर्थात काकांची धर्मपत्नी, त्याचप्रमाणे काकांची मुलं असतील प्रमिला जगन दळवी, पिंट्या एकनाथ राऊत, प्रतीक्षा प्रमोद फष्टे आणि किशोर एकनाथ राऊत, त्याचप्रमाणे हा संपूर्ण राऊत परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। काकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, समाजकार्य केलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, नातेवाईकांना आधार दिला, समाजाला आधार दिला, कुटुंबाला आधार दिला आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना अगदी अल्पशा आजाराने वयाच्या साधारणतः 17व्या वर्षी 65-70च्या दरम्यान काकांचा मृत्यू झाला, अर्थात काकांचं देहावसन झालं। काकांनी तुमचा आमचा निरोप घेतला। आज काका आपल्यातून जाऊन जवळजवळ 1 वर्ष झाला आणि आज प्रथम पुण्यस्मरण आहे। प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आमच्यातून एखादा माणूस ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला शरीराने जरी जात असला, शरीराने जरी आम्हाला सोडून गेलेला असला तरी गेलेल्या माणसाच्या आठवणी ह्या शेवटपर्यंत राहत असतात। त्यांनी केलेली कर्म, त्यांनी केलेलं कार्य हे आम्हाला शेवटपर्यंत अनुभवायला मिळत असते किंवा त्याची ती आठवण राहत असते। आणि म्हणून देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे। या देहाविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल। नव्हे नव्हे, देह आपलं आपण म्हणतोय माझा देह आहे, पण संत म्हणतात देह आपला नाही आहे, तर देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे बरं का। आणि म्हणून हा विचार आम्ही केला पाहिजे, देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे। देहाची माती होताना आपण पाहतोय, देहाची राख होताना आपण पाहतोय मौली, पण देहाने केलेली कर्म जे आहेत, देहाने केलेलं जे कार्य आहे, देहाचे जे काही कार्य करत असतानाचे गुण आहेत ते मात्र शाश्वत राहिलेले असतात, चिरकालापर्यंत टिकलेले असतात। त्या आठवणीच्या रूपामध्ये ती गेलेली व्यक्ती आठवणीच्या रूपामध्ये सतत सतत आपल्या बरोबर असते असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे की हा देह जर नाशिवंत आहे, देह जर जाणार आहे, तर या देहाचा विचार आम्ही कुठपर्यंत करावा, कितपर्यंत करावा बरं का। आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जर आम्ही स्वतःचा विचार जर केला तर आम्ही जेवढ्या गोष्टी काही आमच्या समजतो किंवा जेवढ्या गोष्टींविषयी आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेवढ्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत मौली, सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत, जाणाऱ्या गोष्टी आहेत। जो शाश्वत आहे, ज्याच्यामुळे या संपूर्ण सृष्टीला महत्व आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण सृष्टी कार्य करते, ते ब्रह्मतत्व, ते शाश्वत असलेलं चिरकाल, आदी, अंती आणि अवसान बरं का। भगवंत म्हणतात
ते ब्रह्मतत्व कसं आहे? सृष्टी निर्माण करण्याच्या आधी आहे, आधी. मध्ये म्हणजे आता ह्या सृष्टीमध्ये सुद्धा कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. आणि उद्या विध्वंस जरी झाला, म्हणजे उद्या प्रलय जरी मांडला गेला, प्रलय जरी झाला, तरी ते ब्रह्मतत्व अर्थात तो देव, तो भगवंत असणार आहे, म्हणजे अवसानही असणार आहे. बरं का? आता इथे आमच्या देहाचा जर आम्ही विचार केला माऊली, तर आईच्या गर्भामध्ये या देहाची निर्मिती होण्याच्या आधी तो भगवंत आलेला आहे. बरं का? सृष्टी नंतर आहे, देह नंतर आहे, आधी तो आहे. आज देहाचं कार्य करत असताना, देह कार्य करत असताना सामर्थ्य देणारा तोच भगवंत आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. बरं का? आज हा देह आम्हाला कार्य करताना दिसतो. अर्थात ह्या सृष्टीमध्ये जे जे काही कार्य घडताना करताना आम्हाला पाहायला मिळतंय, बरं का, त्या ठिकाणी त्या देवाचं सामर्थ्य आहे. तो देव आहे म्हणून देहातही, पिंडातही आणि ब्रह्मांडातही आम्हाला त्याची प्रचिती येत असते, त्याचे कार्य आपल्याला पाहायला मिळत असतंय. उद्या जर देह गेला, देव कधी येतही नाही आणि जातही नाही. आत्म्याला येणं जाणं नाही, बरं का? देहाला येणं जाणं नाही, बरं का? जीर्ण वस्त्रे फेडीचे आणि नूतन वस्त्र वेडीचे. बरं का? जुने कपडे काढून नवीन कपडे घातले म्हणजे माणूस बदलतो का? नाही ना. तसं जुना देह टाकून नवीन देह धारण करतो. जुनी ज्या काही योनीमध्ये तो कार्य करत असेल, त्या योनीतलं कार्य संपलं की दुसऱ्या योनीमध्ये कार्य करत असतो. देव बदलत नाही, अंतरात्मा बदलत नाही. आजही तो कार्य करताना पाहायला मिळतो. उद्या देह जरी गेला, देहाची माती जरी झाली, बरं का, तरी सुद्धा देहाला सांभाळणारा आत्मा, देहाला सांभाळणारा तो जीवात्मा, तो शेवटपर्यंत असतोच असतो. आदी, मध्य आणि अवसान. बरं का? तर या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, संत म्हणतात की आम्ही काय केलं पाहिजे? मग जो आम्हाला सांभाळतो त्या देवाचं अखंड स्मरण ठेवलं पाहिजे. नवे नवे त्याची आठवण ठेवण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठीच आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. उद्देश तोच आहे. नरदेह देण्याचा, मनुष्य देह देण्याचा, माणसाला माणूस म्हणून जन्माला घालण्याचा उद्देश काय आहे? भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताला आठवावं आणि या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून आम्ही मुक्त व्हावं. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आम्हाला काय करायचं आहे? या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्हाला हा देह जो भगवंताने दिलेला आहे, माऊली कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा, मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, काही वेगळं मला भगवंताने दिलंय का? प्राण्या पक्ष्यांपेक्षा काही वेगळं आहे का आपल्याकडे? बरंच काही मिळेल तुम्हाला, बरंच काही सापडेल आपल्याकडे वेगळं प्राण्या पक्ष्यांपेक्षा. जगण्याचं स्वतंत्र दिलंय माऊली माणसाला, बरं का? विशेष बुद्धी दिले माणसाला, विशेष बुद्धी दिले. चारही वाचा दिलेल्या आहेत, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी. चारही वाचा दिलेल्या आहेत. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचं ज्ञान नरदेहाला दिलेलं आहे. ते सामर्थ्य मनुष्य देहाला दिलेलं आहे. नवे नवे इतर योनींचा जर आम्ही विचार केला, इतर जीवांचा जर आम्ही विचार केला, तर ते जीव, ते प्राणी, त्या वनस्पती, ते पक्षी जे देवाचं कार्य करू शकत नाही ना, ते कार्य करण्याचा अधिकार ह्या नरदेहाला दिलेला आहे. नवे नवे ते कार्य करण्यासाठीच माणूस म्हणून भगवंताने आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, जन्माला घातलेला आहे. दुर्दैव काय आहे माहितीये का? नारळ आम्ही देवाला अर्पण करतो, फळं आम्ही देवाला अर्पण करतो, फुलं आम्ही देवाला अर्पण करतो.
बऱ्याचशा गोष्टी आम्ही देवाला अर्पण करतो, पण हे सगळं अर्पण करता करता आम्हाला आमचा देहही देवाच्या चरणी समर्पित करता आला पाहिजे, ते आम्ही करत नाही, हे दुर्दैव आहे का? तसं जर पाहायला गेलं तर भगवंताला हा श्रीफल आवडतो, हा श्रीफल, हा नारळ, नरदेह रूपी श्रीफल. जोपर्यंत तो झाडावर आहे, आमच्या हातात आहे, तोपर्यंत नारळ देवाला वाहताना श्रीफल, देवाला वाहिलं म्हणजे श्रीफल. काय इतर वेळेला जर आम्ही काही जेवत असतो तर तो जेवण असतो, ते जेवण असते, पण देव कार्यासाठी जर असेल तर तो महाप्रसाद असतो, तो प्रसाद म्हणून सेवन केला जातो. बरं का? गजऱ्याला वापरलेली फुलं तुडवली जातात, पायाखाली येतात. वेणीला वापरलेली फुलं तुडवली जातात, पायाखाली येतात. इतरत्र जर पाहायला गेलं तर फुलांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. प्रेतावरही फेकली जातात, अर्पण केली जातात, फुलं पायाखाली येतात, कोणी त्याचा विचार करत नाही. पण देवाच्या चरणी वाहिलेलं फुल निर्माल्य म्हणून त्याची व्यवस्था आम्ही करत असतो. निर्माल्य, बरं का माऊली? त्याच्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, जेव्हा आम्ही तीर्थयात्रेला जातो ना, तीर्थयात्रेला, तेव्हा बरीचशी लोक तिकडनं येताना, तीर्थाशी येताना प्रसाद घेऊन येतात. येतात की नाही? तीर्थाशी येताना प्रसाद घेऊन येतात. त्या प्रसादामध्ये काचगोळे असतील, साखर पेढे असतील, पेढे असतील, अजून ते गुळाचे पेढे असतील. हे सगळं जरी असलं तरी एक वस्तू त्या प्रसादामध्ये महत्वाची असते, लाया. बरोबर आहे की नाही? साखर पेढे मोजके असतात, पेढे मोजके असतात, गुळाचे पेढे मोजके असतात, लाह्या असतातच असतात. बरं का? ती लाही आहे, ती लाही आहे. पण तीर्थक्षेत्राशी जर येऊन आम्ही एखाद्याच्या हातावर दिली तर तो प्रसाद होत असतो. ऐका हा. आणि तो प्रसाद जर आम्ही खाताना आमच्या हातावरून जर एखादी लाही पडली, तुडवत नाहीत, त्या लाहीकडे दुर्लक्ष करत नाहीत, ती पुन्हा उचलून आम्ही ग्रहण करत असतो, कारण तो प्रसाद आहे. पोरांच्या हातातून जर पडलं ना तर ते आम्ही उचलतोय, खातोय का? प्रसाद आहे तो, तीर्थक्षेत्राहून आलेला आहे आणि म्हणून तो प्रसाद झालेला आहे. म्हणून तेवढी काळजी घेतली जाते. बरं का? आता त्याच लाह्यांचा जर विचार केला तर स्टेशनला असताना कधीतरी तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही भेळ घेतले का? बरं, भेळ खाल्ली? कोणाकोणाशी संबंध येतो त्या लाहीचा? काय काय टाकतात ना त्याच्यामध्ये, आणि किती उचलापट करतात. काय त्या पेपरच्या त्या याच्यामध्ये घेतल्यानंतर नाही का, प्रत्येक लाहीला ते लिंबू लागला पाहिजे, ते मीठ लागलं पाहिजे, ती मिरची लागली पाहिजे. बरं का? मिरची लागल्यानंतर त्रास होतो ना. आपण बोलतो ना, आता मिरच्या लागल्या काय तिला किंवा त्याला, आता मिरच्या लागल्या काय. आता तो ते लाह्या जर आपण घेतल्या, ती भेळ जर आपण घेतली, तर मला सांगा त्या स्टेशनवर कितीतरी अशा पडलेल्या असतात, त्या आजूबाजूला कितीतरी पडलेले असतात. तुडवतात लोक, पायाखाली जातात, त्याला किंमत नाही, किंमत नाही. तसं आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. भेळ करायची की प्रसाद करायचा आमच्यावर अवलंबून आहे. समजतंय ना? नरदेह भगवंताने दिलेला आहे, पण भेळ करायची की प्रसाद करायचा हे आमच्यावर अवलंबून आहे. देह हे क्षेत्र आहे, अंतरात्मा हा क्षेत्रज्ञ आहे, सांभाळतोय त्याला. त्याला तीर्थ जर आम्हाला करायचं असेल, त्या क्षेत्राला जर तीर्थक्षेत्र करायचं असेल, तर आम्ही तुकोबांना विचारलं पाहिजे, विचार घेतले पाहिजेत, तुकोबांचे माऊलींचे विचार घेतले पाहिजेत, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा संतांचे विचार आम्ही घेतले पाहिजे. जर तीर्थक्षेत्र करायचं असेल तर हे क्षेत्र आहे, भगवंत क्षेत्रज्ञ आहे, अंतरात्मा क्षेत्रज्ञ आहे. पण या देहाचा जर आम्हाला प्रसाद करायचा असेल, या देहाचं जर आम्हाला श्रीफलामध्ये रूपांतर करायचं असेल, बरं का,
या देहाचा जर आम्हाला खऱ्या अर्थानं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? देव कार्य केलं पाहिजे, देवाशी एकरूप झालो पाहिजे, एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरं का. आता सर्वात अगदी सोपं उदाहरण सांगतो बघा. तुमच्या घरामध्ये 100 भांडी असतील, कमी सांगितली का? चमच्यापासून तर पार मोठ्या टोपापर्यंत, टाकीपर्यंत 100 भांडी असतील तुमच्या घरामध्ये. त्या 100 भांड्यांकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि देवाच्या भांड्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. समजतंय ना? बाकीची भांडी कशासाठीही, कुठे पण, केव्हा पण आणि कधी पण वापरली जातात, पण देवाच्या भांड्यांची काळजी मात्र वेगळ्या प्रकारची घेतली जाते. त्यांना धुवायला पाणी वेगळं, त्यांना घासायला ती पावडर वेगळी, त्यांची ठेवायची जागा सुद्धा वेगळी. चुकून सुद्धा कोणाचा पाय लागता कामा नाही, चुकून सुद्धा ती कुठे इकडे तिकडे पडता कामा नाहीत, बरं का. आता हे भांड आहे, एक प्रकारे भांडच आहे हे नरदेव म्हणजे काय, कशासाठी पण वापरला ना की त्याला त्याचंच नाव पडतंय. हो, कशासाठी पण वापरलं ना तर त्याला त्याचंच नाव पडतंय. आम्ही दुकानातून भांडी आणताना असं काही सांगत नाही त्याला की अमक्याचं भांड दे का तमक्याचं भांड दे, पण घरी आल्यानंतर त्याला नाव पडतंय काय. हे आज माळकरी काका आलेत बरं का आपल्याकडे, ते त्यांच्या घरात कोण नाही माळकरी, त्यांच्या घरात माळकरी कोण नाही, पण एखादा जर असा माळकरी माणूस आला ना तर लगेच ते बोलतात ती बाजूला जी भांडी ठेवल्यात ना ती नका घेऊ, ती कसली आहेत काय वैसाची, त्या भांड्यांना हात नका लावू. दुकानातून येताना ती भांडीच होती, आमच्या घरात आल्यानंतर ती कसली झाल्यात. आता बोललात ते बरोबर बोललात ना तुम्ही. भांड हे आहे ना, हे कसलं ठेवायचं, मी म्हणेन ते अजून कसलं काय म्हणतात ते शाकाहारी का अजून कसलं, ते करण्यापेक्षा देवाचं भांड कसं म्हणून पाहता येईल त्यासाठी प्रयत्न करा. देवपूजेची भांडी, देवाचं भांड, त्या भांड्याला सुद्धा नाव पडते देवाचं भांड, देवाची भांडी आहेत ती, बरं का. कसं त्यासाठी आम्हाला प्रयत्न करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. खरं तर भगवंताने त्या पद्धतीनेच आम्हाला जन्माला घातलेला आहे, आम्ही विसरलो, बरं का. तुम्ही कुठल्याही प्रकारची कशी जरी कर्म करत असलात तरी देव तुम्हाला सांभाळतो. त्याला कारण काय माहिती आहे का? देवाला सांगितलेलं असतंय अमुक अमुक वर्षांपर्यंत याचा कालावधी आहे. आपला जन्म झालाय त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे, जन्म झाला त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे आपला, बरं का. नैसर्गिक येत असेल तर, नॅचरली येत असेल तर, मग तोपर्यंत तो देव सांभाळत असतो. मग तुम्ही कुठेही जा, काहीही करा, देव सांभाळतो. पण सांभाळत असताना त्या देवाला एक आशा असते, आज ना उद्या हा हिताचं कार्य करेल, याचे हित हा साधेल, आज ना उद्या हित साधेल, बरं का. अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हटल्यानंतर त्यासाठी बघा देव भगवंत आम्हाला कसे सांभाळतात याचं छान उदाहरण देताना 12व्या अध्यायामध्ये जो एक श्लोक आहे, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्यावी शीतचेतसाम, हा श्लोक आहे. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो मातेशी ये उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा. आईची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे माऊली. आईचं प्रेम कसं असतंय त्याचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग विचार करा, आईच्या पोटी जन्मलेला प्रत्येक बाळ आईला आवडत असतंय. ते कितीही खोड्या करणारं असलं तरीही, ते शेजाऱ्यांना आवडत नाही, कुटुंबदारांना आवडत नाही, ते नातेवाईकांना आवडत नाही, ते मित्रांनाही आता नावडतं झालंय, पण आईला आवडत आहे. कारण का माहितीये का? आईला एक अशा अपेक्षा असते, आज ना उद्या तो सुधरेल, आज ना उद्या त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, ही एक अशा अपेक्षा असते माऊली, बरं का. महत्वाचं काय, तसंच देवालाही वाटतंय की अजून थोडं वय आयुष्य बाकी आहे याचं, तेवढ्या काळात तरी हा व्यवस्थित देवपूजा करेल, देव कार्य करेल, धर्म कार्य करेल, आणि म्हणून ह्या आशेने देव तुम्हा आम्हाला सांभाळत असतात, बरं का.
पण काहीच जर झालं नाही, साहजिकच आहे ना, ज्या कामासाठी जी वस्तू आणलेली आहे ते काम जर त्या वस्तूने केलंच नाही तर आणणारा नाराज होतो की नाही? नाराज होतो की नाही? तसं ज्या कामानिमित्त आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे ते कार्य जर आमच्याकडून घडलंच नाही तर देणारा, आणणारा, सांभाळणारा नाराज होणारच ना. काय एकदा काय झालं माहितीये का, एक राजा शिकारीला गेला आणि असा नेम धरून बसलेला असताना झाडाखाली, झाडाच्या बुंध्याच्या आड खाली नेम धरून बसलेला असताना त्याच्या मागच्या बाजूने एक विषारी साप आला. ऐकताय ना? त्या राजाच्या मागच्या बाजूला एक लाकूड तोड्या होता, त्याने ते बघितलं आणि विषारी साप राजाच्या दिशेने येतोय असं बघितल्याबरोबर त्याने कसलीही पर्वा न करता धावपळ करत आला आणि त्याच्याकडे जे शस्त्र होतं त्या शस्त्राने त्याने त्या सापाला बाजूला उडविलं आणि राजाला बाजूला केलं. क्षणभर राजाला काही समजलं नाही, पण जेव्हा समजलं की अरे बापरे, मोठा विषारी साप माझ्या दिशेने येत होता, जर माझ्या चावला असता, जर मला दंश केला असता तर कदाचित माझं काहीही या ठिकाणी झालं असतं. बरं झालं आज माझं प्राण ह्या लाकूड तोड्याने वाचवलं. विचारलं त्याला, दादा काय करतोय तू? म्हणे या जंगलामध्ये जी काही सुकलेली लाकडं असतात, जी काही लाकडं मला मिळतील ती मी तोडत असतो, घरी नेतो, त्यांचा कोळसा करतो आणि कोळसा करून तो कोळसा बाजारामध्ये विकतोय. एवढं ऐकल्यानंतर त्या राजाला वाटलं की अरे याची परिस्थिती जरा हलाखीची आहे, याची परिस्थिती बदलली पाहिजे, ही जी धावपळ आहे याची ही धावपळ थांबली पाहिजे. आणि म्हणून मग राजाने काय केलं, त्याला एक ठराविक एरिया, क्षेत्र असं देऊन टाकलं, अमुक अमुक एकराचं क्षेत्र त्याला देऊन टाकलं. खूप मोठमोठी वृक्ष असलेले, खूप मोठमोठी झाडं असलेलं ते क्षेत्र त्याला देऊन टाकलं आणि त्याला सांगितलं आता ह्याच्यावर तुझा उदरनिर्वाह कर दादा. बरं का माऊली? मध्ये बरेच वर्षे लोटली, बरेच वर्षे मध्ये लोटली. त्याच रस्त्याने त्याच ठिकाणी ज्या वेळेला राजा जात होता त्या वेळेला त्याला वाटलं काही वर्षांपूर्वी आपला प्राण वाचविलेला तो लाकूड तोड्या इथेच बाजूला राहतोय, जरा जाऊन बघू आपण आता काय बदल झालाय तो. बरं का? पूर्वीचीच खाट, पूर्वीचीच झोपडी आणि त्या खाटेवर बसून निवांत पडलेला तो लाकूड तोड्या त्यांनी बघितला. त्या राजाने कल्पना केली होती की ती चांगल्या प्रकारे त्याचं एखादं घर तयार झालं असेल, बदल झाला असेल, बरं का, त्याच्यामध्ये फरक पडला असेल, बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती त्याची असेल. पण बघितलं तर काहीच नाही, जसं आहे तसंच, फक्त एवढाच की निवांत त्या धावपळ करणारा पण निवांत त्या खाटेवर पडलेला, झोपलेला. आणि राजा आल्याबरोबर तडकन उठला, बरं का, राजांना नमस्कार केलं, मनातल्या मनात बोलला, पण राजासाहेब बरं झालं आज आलात. ते का बोलला ते पुढे कळेल तुम्हाला. बरं का? राजासाहेब बरं झालं आज आलात ते तुम्ही. आणि त्या ठिकाणी पाणी वगैरे दिलं राजाला. राजाला म्हणतो, राजासाहेब तुम्ही जे दिलं होतं ना माळ रान, जे काही झाडांनी भरलेलं क्षेत्र, आतापर्यंत जरा बरं झालं, बरं चाललं. अगदी आता थोडीच राहिलेली आहेत. मी त्याच काळजीमध्ये होतो की आता पुढं कसं व्हायचं, त्याच काळजीमध्ये होतो मी. अगदी 2-4 लाकडं फक्त राहिलेली आहेत झाडं तोडायची. तुम्ही आलात, मला माहिती आहे तुम्ही मला पुन्हा काहीतरी देणार. बरं का? तेवढ्यात राजेने आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं, सर्व झाडं तोडली? हो म्हणे, सर्व झाडं तोडली. एवढी संपली पण? हो म्हणे, संपली पण. अरे मग बदल तर काही वाटत नाही, फरक तर काही वाटत नाही. मग राजेसाहेब म्हणतात, तू केलं काय? म्हणे काय नाही, रोज जे मला इकडे तिकडे फिरायला लागायचं ना, ह्या जंगलात जा, त्या जंगलात जा,
बरंचसं क्षेत्र मला ते अगदी फिरायला लागायचं ना. आता तुम्ही जिथून एखादं क्षेत्र मला दिलंय की नाही, जायचं, आपलं झाड तोडायचं, घरी आणायचं, त्याला जाळायचं, त्याचा कोळसा करायचा आणि नेऊन बाजारामध्ये विकायचा. फरक फक्त एवढाच पडला की मला जंगलामध्ये भटकायला लागायचं, ते लागत नव्हतं. एकाच जागी एकाच ठिकाणी माझ्या मालकी हक्काच्या अर्थात मला दिलेल्या क्षेत्रातून मी आणायचो, कोळसा करायचो आणि विकायचो. हे ऐकल्याबरोबर राजाने डोक्याला हात लावला. तो केलं काय? हे काय केलं हे? बरं का, आता त्याला सांगितलं किती राहिल्यात, म्हणे 2-4 लाकडे राहिल्यात. ठीक आहे, ती 2-4 लाकडे राहू द्या, त्यातल्या एकाच झाडाचा एवढासा फक्त लाकूड घेऊन ये, एवढाच फक्त एक हातभर. आणि तो लाकूड तसाच्या तसा घेऊन कुठेतरी पडग्याच्या बाजारला, भिवंडीच्या बाजारला, कल्याणच्या बाजारला, ठाण्याच्या बाजारला कुठेतरी जाऊन बस. सकाळपासून बसायचं, जो येईल तो किंमत करेल, द्यायचं नाही संध्याकाळपर्यंत. राजाचं ऐकलं, हातवर लाकूड घेतला, जाऊन त्या बाजारामध्ये बसला. एक जण आला,